निबंध आहे, भाषण आहे, कवितेतून विचाराचं मंथन आहे. आपल्या रघुवंश पब्लिक स्कूलचे गॅदरिंग म्हणजे या बालगोपाळांचं स्पंदन आहे. या बालगोपाळांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी भागवत देवकते अगदी मनपूर्वक स्वागत करतो. नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, रंगीत काळ्या रोजच फुलत असतात. नजरेत भरणारी सर्वच असतात, पण हृदयात राहणारी तुमच्यासारखी फारच कमी माणसं असतात. आणि अगदी अशाच प्रकारचे व्यक्तिमत्व असणारे आपल्या रघुवंश पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष माननीय एस वाघमारे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं. यानंतर आपल्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले, कुणाचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, तर कुणाच्या मनावर कोरलेलं सुंदर लेणं असतं व समाजसेवेचं देणं असतं. अगदी अशा प्रकारचे ज्यांनी आपल्या कार्यातून सुरुवातीपासूनच एक देशभक्तीच्या माध्यमातून, देशाच्या रक्षणाच्या माध्यमातून आपल्या लहानपणापासूनच देशसेवेचा वसा आणि वारसा जपलेला आहे व त्यांच्या कार्यातून अखंड या ठिकाणी देशसेवेचा काम होत असतं. असे आपले उद्घाटक प्रशांत कुमार रॉय सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा उद्घाटक म्हणून स्थान स्वीकारायचं आहे. त्याचबरोबर आज इथल्या थोरविला चंदनाचा गंध आला, वाळवंटाचा किनारा पाऊलाने धन्य झाला. आज इथल्या थोरविला चंदनाचा गंध आला, वाळवंटाचा किनारा पाऊलाने धन्य झाला. भाग्य आमचे थोर झाले, भेटण्याचा योग आला. भेट होती काळजाची, स्नेह संमेलनाचा योग आला. भेट होती काळजाची, स्नेह संमेलनाचा योग आला. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आपल्या लातूर नगरीचे माननीय श्री RK सूर्यवंशी सर, माजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, यांना मी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारावं अशी विनंती करतो. त्याचबरोबर माननीय राजाभाऊ लकादेवे, सरपंच पाखर सांगवी, यांना सुद्धा मी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारावं अशी विनंती करतो. या ठिकाणी कुमारजी मुळे सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. या सोबतच बसवंत आपा उबाळे यांना देखील मी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारावं अशी विनंती करतो. त्याचबरोबर सिद्धेश्वर बेलाले सर, उद्योजक लातूर, यांना सुद्धा मी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारावं अशी विनंती करतो. ऋषिकेश वाघमारे आणि प्रशांत भालेराव सर या दोघांनाही मी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारावं अशी विनंती करतो. यानंतर दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करणार आहोत. सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी नटराज पूजन, दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करायचं आहे. सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करायचं आहे. नृत्य गाणं नाट्याचा देवा, नमन नटवरा विस्मय करा, नमन नटवरा विस्मय करा. नृत्यकलेची अधिष्ठाती देवता म्हणून नटराज या रूपात भगवान शिवाचे महत्व आहे. आपल्या तांडवातून, नृत्याचा आणि डमरूतून संगीताचा प्रारंभ करणाऱ्या नटराजाच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. अज्ञानाचा अंधकार दूर करण्याची ताकद असलेली ज्योत प्रज्वलित करण्यासाठी सर्व मान्यवर या ठिकाणी ज्योत प्रज्वलित करत आहेत. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते. थोडासा का होईना अंधार दूर सारते, जीवनाला हवी प्रकाशाची साथ, दिव्यामध्ये जळते अखंड वात, तरी तिला आहे मानाचे स्थान, हे आपणाच आहे ज्ञात. तेव्हा दीप प्रज्वलाने आणि नटराज पूजनाने तसेच प्रतिमा पूजनाने आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते चालू आहे.